येत्या 14 डिसेंबरला वीर माधवराव यांची जन्मशताब्दी या निमित्ताने विशेष सोहळ्याचे आयोजन शताब्दी सभागृह कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मुख्यालय कराड येथे करण्यात आले आहे. कराडचे सुपुत्र वीर स्वर्गीय माधवराव नारायणराव जाधव यांचा जन्म 14 डिसेंबर 1925 सालचा. वीर माधवराव यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य अद्वितीय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये वीर माधवराव जाधव यांनी केलेला भीम पराक्रम आणि स्वातंत्र्योत्तर काळात कराड आणि राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान हे खरोखरच अतिशय वाखाणण्याजोगे आहे. स्वर्गीय वीर माधवराव जाधव यांच्या जन्मशताब्दीचे औचित्याने दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सोहळा आयोजित केला आहे. या प्रसंगी डॉक्टर वैशाली ईश्वर कडकर, सुभाषराव जोशी, डॉक्टर सुभाष परमे, चैतन्य कणसे, समीर जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी वीर माधवराव जाधव यांच्या जीवनपटावरील चित्रफित प्रदर्शन तसेच मान्यवरांची मनोगते होणार आहेत. सेनानी स्वर्गीय माधवराव नारायणराव जाधव यांचं हे जन्मशताब्दी वर्ष 14 डिसेंबर 1925 रोजी जन्माला आलेले दादा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्यानं दिनांक 14 तारखेला म्हणजे परवा दिवशी मोठ्या शताब्दी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा कराडच्या शताब्दी हॉल अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये संपन्न होतो आहे. मी शताब्दी सोहळा संयोजक समितीचा सदस्य या नात्यानं मी समस्त मान्यवरांना, लोकांना, नागरिकांना आवाहन करेन की या सोहळ्याच्या या विशेष उपक्रमासाठी, मानवंदनासाठी आपण साऱ्यांनी बहुसंख्येनं उपस्थित राहायचं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या महापुरुषांनी अनन्यसाधारण योगदान दिलं त्यामध्ये आदरणीय दादांचं नाव हे अग्रस्थानी आहे. ब्रिटिशांच्या विरुद्ध केलेल्या अनेक कारवायांमध्ये ब्रिटिशांनी त्यांच्यावरती पोलिसी कारवाई केली होती. अनेक वेळा त्यांना प्रचंड तुरुंगवास, मरण यातनांना सामोरं जावं लागलं. परंतु न डगमगता ज्या धीरोदत्त परानं आदरणीय दादांनी त्यांचा सामना केला आणि स्वातंत्र्योत्तर काळात कराड, सातारा आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अर्थकारण असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, शेती, शिक्षण सर्व क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं. अशा आदरणीय दादांना आपण येत्या 14 तारखेला आदरांजली जन्मशताब्दी वर्षाची वाहतो आहोत. मी पुन्हा एकदा समितीच्या वतीनं, शताब्दी समितीच्या वतीनं आवाहन करतो, आपण साऱ्यांनी उपस्थित राहायचं. जय हिंद, जय भारत.